दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आज महाविकास आघाडी महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणार आहे। ज्या प्रकारे राज्य महिला आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय, त्यांच्या कार्यपद्धतीवर बोललं जातंय, या सगळ्या संदर्भातच ही भेट आहे। शिवाय राज्यातील महिला सुरक्षेचा विषय हा ऐरणीवर आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन उपनेत्या सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। एकीकडे तुम्ही राजभवन इथे जात आहात, तर दुसरीकडे नीलम गोरे यांनी सुद्धा एक बैठक बोलवली आहे याच कार्यपद्धतीवर, म्हणजे राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोलवण्यासाठी। तुम्हाला दोघींना निमंत्रण आहे का? नाही, मला तर आपल्याकडूनच कळते अशी काही बैठक असल्याचं, आणि एकतर त्या बैठकीचं काही माहीत नाहीये। दुसरं असं की बैठक बोलावली ती कुठल्या अधिकार कक्षेत बोलावली ते पण कळलं नाही। म्हणजे महिला आयोगाची जी नेमणूक असते ती महामहिम राज्यपालांकडून होते, त्यामुळे त्या आयोगाच्या संबंधाने काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, काही दुरुस्त्या असतील, रदबातल किंवा नव्या नियुक्ती काहीही असेल, तर मला वाटतं त्या संबंधाने महामहिम राज्यपालच त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे इतर कोणीतरी त्यावर बैठका लावून मी काहीतरी फार वेगळं करते, जगावेगळं असं काही दाखवायची गरज नाहीये। तुम्ही पण राज्यपालांना पत्र दिलं, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले, कोणी कोणी वेळ दिला? राज्यपालांनी आज वेळ दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही एकतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून आम्ही देवेंद्रजींना पत्र लिहिलेलं आहे। दुसरं, महिला आयोग हा महायुतीमध्ये सत्ता वाटपाच्या या सगळ्या पटामध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, म्हणून आम्ही सन्माननीय अजितदादांना पत्र लिहिलेलं आहे। आणि आम्ही राज्यपाल महिला आयोगाची नियुक्ती करतात, नेमणूक करतात, म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना पण पत्र लिहिलं होतं आणि त्यानुसार राज्यपाल महोदयांनी आज दुपारची वेळ दिलेली आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदय सुद्धा वेळ देतील, कारण आम्ही सकारात्मक आहोत आणि महिला सुरक्षेसारख्या अतिशय संवेदनशील विषयामध्ये ते कुठलाही राजकीय दुजाभाव आणणार नाहीत आणि ते वेळ देतील आणि चर्चेला आम्हाला बोलावतील अशी अपेक्षा आहे। नीलम गोरेंनी तुम्हाला काही बोलवलंय? कारण आज बैठक आहे, काही महिला नेत्यांना सुद्धा बोलवलं आहे, काही माजी सदस्य राज्य महिला आयोग त्यांना बोलवलंय, तुम्हाला काही बोलवलंय का? नीलम गोरेंची ही स्टाईल आहे, गेल्या 24 वर्षात वेगवेगळ्या स्टाईलनी त्यांनी ते पद टिकवलं। त्यांना स्वतःकडे केंद्र बिंदू बनून राहण्यामध्ये त्यांना आवड आहे। महिला आयोगांच्या ज्या पद्धतीने नीलम गोरेंनी पदार्पण केलं, ज्या पक्षात ज्यांच्यामुळे राहिली त्यांच्यावर बेईमानी करून, तर त्या आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना 4 शब्द काही चांगले सांगणं सोडून स्वतःला केंद्रित करून ज्या पद्धतीने, एक तर त्यांना अधिकार दिला कोणी, त्या बोलवू नाही शकत विधान परिषद उपाध्यक्ष असल्या तरी, आणि जर बोलवणार असतील तर प्रत्येक पक्षातल्या ज्यांनी, उलट माझं तर म्हणणं आहे की जाणून बुजून तुम्ही का डावलता लोकांना, कारण ती जाणून म्हणून डावल, होय, ती तिला सवय आहे, त्यांना ती सवय आहे, त्यांना कधीच आपल्या पुढे कोण जाणाऱ्या नको आहेत। तुमच्या पक्षातल्या कोणाला तरी अजून तरी आम्हाला कळलेलं नाही कोणाला बोलवलं। असं आहे की त्यांना जर कोणी अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारा असेल तर असा माणूस त्यांना चालणार नाही। त्यांना जी होय बा, हाल्या दूध देतो का, 1 शीर नाही साहेब 2 शीर देतो, किंवा अगदीच साहेब चरवी हातात आहे आणि कोणत्या हाल्याचं काढायचे असं म्हणणाऱ्या माणसाला त्या प्रथम प्राधान्याने बोलावतील, कारण त्यांना त्यांच्यापेक्षा अधिक कोणी असा माणूस अजिबात चालत नाही आणि ते त्याच्यानुसार त्याला बोलवतही नाही। म्हणणे की नियुक्ती संदर्भात विचार करावा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्ती संदर्भात विचार करावा असं तुमचं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर त्या पदावर? नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने महिला आयोग म्हणून ज्या रुपाली चाकणकर आहेत त्या कायम वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत राहिलेल्या आहेत। म्हणजे त्यांच्या सदस्य, आता 6 सदस्यांमधल्या 6च्या 6 1 वर्ष होऊन गेलं, कोणी सदस्य नाही आहेत। अध्यक्षाचं काम असतं याबाबत त्वरित निर्णय घेणं किंवा ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना कळवणं, पण तसं काही झालेलं दिसत नाही। 1 वर्ष त्या खुर्चीत न बसणं किंवा एखाद्या निर्णयाला पोलीस किंवा त्या असलेल्या
जो प्रशासकीय स्टाफ त्यांच्यावर सोडणं बेभरोशी आणि फक्त पार्टीचं काम करत राहणं. तर आमचं तेच म्हणणं आहे, पार्टी विरहित अध्यक्ष द्या, जेणेकरून ज्या